रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, आज 28 जून आहे. आद्रा नक्षत्र निघून जवळपास 6 दिवस झालेत आणि एक थोडासा मी अंदाज दिला होता की 22 तारखेनंतर सुरुवात होईल. 22 असेल, 23 असेल, 24 असेल, थोडंसं मागं पुढं झालं असेल, कुठं भाग बदलत पडला. परंतु अलीकडं पाहता 2-3 दिवसात तुरळक करता रात्री म्हणजे काल शनिवार दिनांक 27 जून रोजी बहुतेकदा रायमाव परिसरात चांगला पाऊस झाला आहे, असं माझा एक थोडासा अंदाज आहे. बरेच ठिकाणाहून फोन आले, पाऊस झाला आहे. तिकडे पाटोदा तालुक्यात थोडं प्रमाण कमी झाले, पण परवा दिवशी चांगला झाला होता. ठेरल्यावरून फोन आला होता, तिथं थोडं प्रमाण कमी झाले, पण परवा दिवशी चांगला झाला असा एक त्यांचा फोन होता. येवलवाडी असेल तिथूनही फोन होता, पलीकडे खरड्यावरून फोन होता, तिथेही समाधानकारक पाऊस झाला असा एक त्यांचा अंदाज आहे. आमच्या रायमाव परिसरात माझ्या मते पेरणी योग्य पाऊस झाला आहे असा एक अंदाज आहे. कारण नांगरटीत भरभक्कम ओल झाली आजच्या परिस्थितीला तर आहे, आणि गडबड वली झाल्यात, पेरणी होणार आहे, पण थोडा आणखी कालखंड आहे. कारण एवढ्यावर तो थांबणार नाही, भाग बदलत असा आणखी येत राहणार आहे, तो थांबणार नाही. आजही संध्याकाळनंतर जास्त रात्री एवढा नाही, परंतु कमी प्रमाणात का होईना, पण संध्याकाळी रायमाव परिसरात 7च्या नंतर पावसाला 7-8 वाजता एक सुरुवात होईल. कमी पडेल किंवा जास्त पडेल तो भाग बाजूला ठेवू, पण पाऊस पडेल. शिरूर तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान पाऊस पडू शकतो. इकडं थेरल्या गावाला एक संध्याकाळी 7-8 वाजता पाऊस पडू शकतो. पाटोद्याला 7-8 वाजता पडू शकतो. तिकडं वाळवा तालुक्यातील वाटेगाव असेल, साखराळे असेल, पलूस असेल, आपल्या एवढं प्रमाण नाही तिकडं. त्या ठिकाणी त्या लोकांचे पण शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. साखराळे गावचे आबा माने यांचा फोन येतो आहे. वाटेगावून इंदर आहे त्यांचा फोन येतो आहे. पलूसवरून काही सहकारी त्यांचा फोन येतो आहे. तेवढं जसं मराठवाड्यात आहे तेवढं प्रमाण कमी राहील, पण पाऊस तुरळक येईल, जास्त प्रमाण नाही. रात्री हवामानाचा फोन आला होता, भुईमुग टोकायचा म्हणून. मी त्यांना म्हणलं टोकू शकताय, आज टोका असं म्हणले, पण तुरळक आहे, जास्त पाऊस नाही. ते म्हणले नाही लोक नाव ठेवतील. मग म्हणलं थांबा, थोडं पाऊस येऊ द्या. पण जसं मराठवाड्यात बीड जिल्ह्यात शिरूर असेल, पाटोदा असेल, तिथं जेवढं प्रमाण आहे तेवढं वाटेगाव, पलूस आणि साखराळे येत तर नाही आहे. थोडं प्रमाण कमी येईल, थोडा वेळ द्यायला लागेल. तसंच शेतकरी निराश होते, नाराज होते. आता भले पेरणी लेट होईल, काही होईल, पण पाऊस पडणं ही काळाची गरज होती. कारण बहुतेक ठिकाणी आजच मी पाहितलं, आमच्या इथे एक हातपंप आहे, हापशा आहे, त्याला चांगलं पाणी आलं आहे, आजच आलं आहे. आणखी 2 दिवसात आणखी वाढेल. बऱ्याच ठिकाणचे बोर आता स्वतःचं पाणी पिण्याचं सध्या तरी भागेल असा एक अंदाज आहे. आणि असाच आणखी 1 आठवडाभर तरी कमी अधिक जास्त भाग बदलत पडत राहील. नाराज होऊ नका. एखाद दुसरा दिवस मागं पुढं होऊ शकतो. कालच्या दिवसात आम्ही जालिंद्रनाथ या ठिकाणी आमचे भेनाथ महाराज यांच्या चिरंजीवाचं लग्न असल्यामुळं तिथं रेंज नसल्यामुळं व्हिडिओ सोडू शकलो नाही. त्याबद्दल एक दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या पूर्ण ही माहिती फक्त प्रचार किंवा यासाठी नाही आहे, फक्त एकच आहे की सामान्य शेतकऱ्यापर्यंत, भागातील शेतकऱ्यापर्यंत चांगली माहिती पोहोचावी, ही एक अपेक्षा ठेवून काम करत आहे. ज्यांना आवडेल त्यांनी नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.